नमस्कार. आज मी बनवत आहे पालक पोहा वडा. खायला एकदम छान लागतो. याकरता एका बाउलमध्ये मी 1 वाटी जाड पोहा घेतलेला आहे. याला आपल्याला स्वच्छ धुवून याला भिजत ठेवायचं आहे. पोहा बुडेल इतपतच आपल्याला पाणी टाकायचं आहे. एक 5-7 मिनिट याला आपल्याला भिजत ठेवायचे आहे. तेव्हापर्यंत मी पालक स्वच्छ धुवून त्यामधील पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे आणि तिला मी बारीक कट केलेली आहे. पालकाचे मी कोवळे देठ पण ह्या ठिकाणी घेतलेले आहेत. पोहा आपल्याला भिजलेला आहे. याला एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करत आहे आणि हाताने आपल्याला याला छान चुरून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जो बारीक कट केलेला पालक आहे, इथे 2 वाट्या मी पालक घालत आहे. तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता यामध्ये हिरवी मिरची, जिरं, ओवा, आलं लसूण आणि धने यांचं मी एक वाटण तयार केलेलं आहे. हे यामध्ये या ठिकाणी आपल्याला घालायचं आहे. अर्धा टेबलस्पून मी लाल मिरची पावडर घालत आहे. हिरवी मिरची आपण इथे घातलेली आहे, त्यामुळे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही तिखटाचा वापर करा किंवा नाही घातलं तरी चालेल. अर्धा टीस्पून या ठिकाणी मी हळद घालत आहे. पाव टीस्पून हिंग मी इथे घातलेलं आहे. 2 मीडियम आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत. याला आपल्याला हाताने चुरगळून याचे स्लाईस वेगळे करून घ्यायचे आहेत. तुम्ही कांदा बारीकही कट करू शकता. आता या ठिकाणी मी 1 वाटीभर हिरवा सांबार घालते आहे. चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. 1 वाटी बेसन यामध्ये घालून हे सगळं मिश्रण हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. पाणी न घालताच आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे मिश्रण थोडंसं घट्टसरच पाहिजे आहे. जर पातळ वाटत असेल तर आपण थोडंसं यामध्ये बेसन ॲड करू शकतो. या ठिकाणी मी 1 टेबलस्पून ऑइल घालत आहे. ऑइल घातल्यामुळे हे वडे छान खुसखुशीत होतात आणि अगदी सॉफ्ट लागतात. गोळा आपला तयार आहे. आता आपल्याला हाताला तेल किंवा पाणी लावून याचे आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत. हे वडे बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट असतात. घरातील लहान मुलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना खायला फार सोयीचे असतात. वडे आपण थापून घेतलेले आहेत. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहेत. आता हे वडे आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. तेल एकदा गरम झालं की आपल्याला फ्लेम कमी करायची आहे. लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. वडे आपले छान तळून झालेले आहेत. आता मी यांना काढत आहे. वडा गरम असतानाच मी तुम्हाला तोडून दाखवते आहे. वडा बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि हा खायलासुद्धा फार टेस्टी लागतो. एकदा नक्की ट्राय करा. ह्याच पद्धतीने मी बाकीचे वडेसुद्धा करून घेत आहे. वडा हा खायला छान तर लागतोच, पण पालक घातल्यामुळे हा पौष्टिकसुद्धा होतो. आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.